शुभ सकाळ मित्रांनो, माय जर्नीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळच्या वाजल्या होत्या 9. आंघोळ करून तयार झालो. तर नागतोडा सगळ्यांनीच बघितलाय, पण आता ही नवीन पिढी आहे, त्यांनी कधी नागतोडा नसेल बघितला, पण कसला मोठा नागतोडा आहे हो मित्रांनो. मग मी हॉल झाडून घेतला. त्याच्यानंतर कुकरची शिट्टी साफ करायला घेतली. मित्रांनो 3 शिट्ट्या झाल्या की आपण म्हणतो स्वयंपाक झाला, काय कवायना झालं, पण त्या शिट्टीमध्ये एवढी घाण गुंतली असेल तर शिट्टीच नाही वाजली तर कसं काय तुमचा स्वयंपाक उरकणार. मित्रांनो शिट्टी एवढी चिकाट झालती ना, शेवटी मला शिट्टीला आहे ना शिगडीव ठेवायला लागली, म्हणजे कसं वितळून जाईल. आजची आखाड महिन्यात देवांना निवत केलेली पोळी शिल्लक राहिली, दणकावलीची आबर. गाडीला डबा अडकवला आणि मी निघालो कामाला. मित्रांनो दुकानावर पोचलं, इथं माझा मित्र साऊंड भरत होता. मित्रांनो ह्या बॅटरीला टाकायचं होतं फ्यूज किट. कस्टमरचा ग्राइंडर हरवला होता, म्हणला माझ्यासमोर ठेवा कोणता आहे बघतो. मित्रांनो मगाशी आपण एक बॅटरी रिपेअर करायला घेतली होती, त्याचा बल्ब बी तुटलाय आणि फ्यूज पीट बी गेलं होतं. फ्यूज किटचं काम झालं, आता बालाचं काय काम होऊ शकत नाही. मित्रांनो मला दुकानावर 6 महिने येऊन झालं, पण 6 महिन्यातून मी आता टेप हातात घेतलाय रिपेअर करायला. आणि याचा प्रॉब्लेम फक्त एकच होता, ऑन ऑफचं बटन लूज असल्यामुळं ते प्रॉब्लेम सॉल्व केला आणि टेप ठेवून दिला. मित्रांनो भिंतीवरच्या पॉलिकॅपला फक्त यानं सर्व्हिसिंग करायची होती आणि जो पार्ट गेला तो टाकायचा होता. ह्याचा गेलता गिअर, मग ह्याचा गिअर टाकला, लागला ना फॅन फिरायला. कॅपचा फॅन रिपेअर करायला घेतला. फॅनचं वाइंडिंग बी गेलं होतं आणि बेरिंगा बी काळ्या पडल्या होत्या. दोन्ही बेरिंगाला ग्रीस लावून घेतलं. ग्रीस लावून बी फ्री नसन होत तर नवीन टाकायच्या. हाताने जो मधला शॉफ्ट फिरत असेल तर वाइंडिंग चांगलं लागले आणि नसेल फिरत तर म्हणायचं लागला घोडा, महिन्यात आला माघारी. त्याच्यानंतर आम्ही बसलो जेवायला केलती बटाट्याची भाजी आणि त्याच्यात टाकलं होतं फ्लावर. मग या जेवायला मित्रांनो जुलाब झालेला फॅनला घेतला रिपेअर करायला, पण या फॅनला घाणच मरणाची. म्हणलं कस्टमरनी नक्कीच हा फॅन पात्र्यावर ठेवला असणार. ह्या फॅनच्या गेल्या त्या 2 गोट्या आणि 1 मिरची. मित्रांनो फॅन चालू झाला, पण फॅनला स्वच्छ बी किती केला आणि पहिला कसा होता बघितला असेल. होम थिएटर रिपेअर करायला घेतला होता, सगळेच पार्ट गेलेत. मित्रांनो यातलं सगळं पार्ट गेलेत म्हणून माझं डोकंच चालना. पॅक करून दिला ठेवून बाजूला. मित्रांनो मग ही भांडी बनवून ठेवली मी. पिशवी अडकवली आणि मी निघालो घरी. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. जय भवानी, जय शिवाजी.